स्वयं भगवान विष्णू. त्यावेळेला ते वेदीवरचे भगवंतांचे जे विग्रह असतात ते खाली ठेवतात व स्वतः त्या वेदीवरती विराजमान होतात व श्रीवासला म्हणतात, श्रीवास, श्रीवास, जा आणि सर्व भक्तांना बोलून आण आणि माझा अभिषेक कर. जी आज्ञा महाप्रभू. ऐका ऐका, आज आपण महाप्रभूंचा अभिषेक करणार आहोत. सर्वांनी या, लवकर या. हरी बोल, हरी बोल. सर्व भक्त श्रीवास अंगणमध्ये येतात आणि चैतन्य महाप्रभूंचा सुंदर असा अभिषेकला सुरुवात होते. एक एक भक्त गंगा नदीतून जलाचे कुंभचे गुंभ घेऊन येत असत आणि महाप्रभूंचा अभिषेक करत असत. सर्व भक्तांनी अत्यंत प्रेमाने आणि उत्साहाने महाप्रभूंचा अभिषेक करण्यास सुरुवात केली. त्यावेळेला महाप्रभूंची नजर एका भक्तावर पडते. श्रीवास, ती स्त्री कोण आहे? ती आमच्या घरातील एक सेविका आहे. तिला इकडे बोलून आण. चल, आज तुझ्यावर महाप्रभू प्रसन्न होते. तुझे नाव काय आहे? माझे नाव दुखी आहे. दुखी? तुझे नाव दुखी कसे असू शकते? जी भक्तांची सेवा करते, जी वैष्णवांची सेवा करते, ती दुखी कशी असू शकते? आजपासून तुझे नाव सुखी. हरी बोल. हरी बोल, हरी बोल. त्यानंतर ते श्रीवास ते बोलतात, श्रीवास, तुला आठवतंय एक दिवशी भागवत कथा चालली होती. त्यावेळेस तुझ्या डोळ्यातनं अश्रू निघत होते. त्यावेळेस काही भक्तांनी तुला कथेतनं बाहेर हाकललं. तू दुखी होऊन घरी आलास. तू भागवत वाचत होतास. त्यावेळेस मी तुझ्या हृदयात प्रवेश करून तुला अपार आनंद दिला. काय महाप्रभू, तुम्ही माझ्या हृदयामध्ये प्रवेश केला होता? हो. मग तुला काय पाहिजे? मला तुमच्या पायाची सेवा, चरणांची सेवा पाहिजे. मला तुमच्या चरणांची सेवा पाहिजे. हरी बोल. गंगादास, गंगादास, माईक. गंगादास. नव्याला माहिती त्याला माहिती गंगादास, 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 गंगादास कुठे आहे? तुम्हाला आठवतंय का? एक दिवशी मुघल सैनिक तुमच्या माग लागलेले. त्यावेळेस तुम्ही गंगा तटवर आलेला. तिकडे नौका नव्हती, नाविक पण नव्हता. तेव्हा मी स्वयं नौका घेऊन तिकडे आलेलो. महाप्रभू, तेव्हा तुम्ही माझं रक्षण केलं का? हो. मग तुला काय पाहिजे? मला तुमच्या चरणांची सेवा हवी. तथास्तु. हरी बोल. हरी बोल, हरी बोल. श्रीधर, श्रीधर कुठे? श्रीधरला बोलून आण. श्रीधर कोण? श्रीधर जिथं महामंडळाचा जोरजोरात आवाज येत असेल तिकडं श्रीधर असेल. जा आणि त्याला शोधून आणा. चला आपण श्रीधरला शोधूया. श्रीधर. हरे कृष्णा, कृष्णा श्रीधर, 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 श्रीधर. तेथून हरिनामाचा आवाज येत आहे. चला आपण तेथे पाहूया. कृष्णा, कृष्णा. श्रीधर, तुमचंच नाव आहे का? श्रीधर, तुला महाप्रभूंनी बोलवले आहे. काय? महाप्रभूंनी मला बोलवले? हो, तुला महाप्रभूंनी बोलवले आहे. महाप्रभू सगळ्यांवरती कृपा देणार आहेत. काय?
महाप्रभू सर्वांवर कृपा देत आहेत, पण मी तर फार पतित आहे. महाप्रभूंचं शरीरच पतित पावन आहे. महाप्रभूंचं रूपच अवतारच. चला चला लवकर. सर्वजण श्रीधरला घेऊन श्रीवासांगमध्ये येतात. श्रीधर आला, श्रीधर आला. श्रीधर, मग मी तुला काय देऊ? मी तुला अख्ख्या पृथ्वीचं राज्य देतो. नको महाप्रभू, मी अख्ख्या पृथ्वीचं राज्य घेऊन काय करणार? मी तुला इंद्राचं राज्य देतो. नको नको महाप्रभू, मला इंद्राचं राज्यही नको. मग मी तुला अष्टसिद्धी देतो. नको महाप्रभू, अष्टसिद्धी घेऊन मी काय करणार? मग मी तुला मुक्ती देतो. नको महाप्रभू, मला मुक्ती नको. मग मी तुला काय देऊ? हे महाप्रभू, मला खरंच काही नकोय, पण तुम्ही जर म्हणतच असाल तर मला एकच वर द्या. मग तुला काय पाहिजे श्रीधर? हे महाप्रभू, तुम्हाला आठवते तुम्ही लहानपणी माझ्या दुकानावर येऊन माझ्याकडे केळी व केळीची पाने विकत न घेता माझ्याशी वाद घालून फुकटच घेऊन जायचा. तोच निमाई पुन्हा माझ्या दुकानावर येऊ दे व तीच केळी व तीच केळीची पाने पुन्हा माझ्याकडून फुकट घेऊन जावी अशी माझी इच्छा आहे. मला तुमच्या त्याच बालरूपाची निरंतर सेवा करायची इच्छा आहे. श्रीधर, तुझ्याकडे खरंच खूप धन आहे. कृष्णधन. हरी बोल. मुरारी गुप्त कुठे आहे? तुम्हाला आठवत आहे का तुम्ही कोण आहात? तुम्ही आहात हनुमान आणि मी आहे श्रीराम. हनुमान खाली बसा. सियापती रामचंद्र की जय. पवनपुत्र हनुमान की जय. हरिदास. हरिदास कुठे आहे? हरिदासला बोलवा. तुम्हाला आठवतंय का जेव्हा 22 मार्केट मध्ये तुम्हाला कापताचे फटके पडत होते तेव्हा मी तुमच्या अंगाला माझ्या अंगाने झाकले होते. झाकले होते. हे बघ. अरे, महाप्रभूंच्या पाठीवर तर चापकाच्या फटक्यांचे वळ आहेत. महाप्रभू, तुम्ही माझ्यासाठी इतके कष्ट सहन केले. हो. मग तुला काय पाहिजे? मला सतत हरिनाम करण्याची संधी द्या आणि वैष्णवांच्या सेवा द्या. आणि सतत वैष्णवांची वैष्णवांची सेवा करण्याची संधी द्या. तथास्तु. हरी बोल. हे महाप्रभू, तुम्ही सर्वांवर कृपा केली पण मुकुंदवर नाही केली. मुकुंद, मी त्याच्यावर कृपा नाही करणार. का महाप्रभू? कारण की तो भक्तांसारखा राहतो आणि बाहेर जाऊन मायावाद करतो. मुकुंद, महाप्रभू तुला कृपा नाही देणार. हे भक्तगण, माझ्यासाठी प्रार्थना करा. पुन्हा एकदा प्रयत्न करा. हे महाप्रभू, मुकुंद खूप निराश झाला आहे. त्याच्यावर तुम्ही कृपा करा. बर, तुम्ही सर्व बोलत आहात. मी त्याच्यावर कृपा करतो, परंतु 10,000 जन्मांनंतर. मुकुंद, महाप्रभू तुझ्यावर कृपा करणार, पण 10,000 जन्मानंतर. मला कृपा मिळणार.
अरे मुकुंद, तुला कृपा मिळणार, पण 10,000 जन्मानंतर. हो, मी ऐकले, मला कृपा मिळणार, फक्त 10,000 जन्मानंतर मिळणार. मला कृपा मिळणार, मला कृपा मिळणार, फक्त 10,000 जन्मानंतर मिळणार. बोलवा. मुकुंद, महाप्रभूंनी तुला बोलावले आहे. मुकुंद, तुला माझ्या शब्दांवर विश्वास आहे, म्हणून मी तुला 8 तास कृपा देतो. हरी बोल. हरी बोल. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी प्रत्येक भक्ताला विशेष कृपा प्रदान केली. अशा प्रकारे ही महाप्रकाश लीला घटित झाली होती. बोलो श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू की. हरे कृष्ण.